एका खासगी शाळेत काल 6 जुलै रोजी 11वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाची चाकूने भोसकून हत्या केली आहे। वर्गातच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। राजेश बापू बिजवाडा असं मृत शिक्षकाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील एका खासगी शाळेत या शिक्षकाने आरोपी विद्यार्थ्याला त्याच्या अभ्यासावरून फटकारलं होतं। पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितलं होतं। याचाच राग मनात धरून या विद्यार्थ्याने शिक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली। हा विद्यार्थी साध्या कपड्यांमध्ये शाळेत आला होता। शिक्षकांनी त्याला परत जाण्यास सांगितलं तेव्हा अचानक त्याने जवळ बिजवाडा यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यामध्ये राजेश बाबू बिजवाडा गंभीर जखमी झाले होते। चाकू हल्ल्यानंतर ते जमिनीवर कोसळले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सांगितलंय। विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत आला होता याची कल्पना नसल्याची माहिती देखील शाळेतील इतर शिक्षकांनी दिली आहे। गुन्हा केल्यानंतर विद्यार्थी शाळेतच होता। मृत राजेश बाबू यांची पत्नीही त्या शाळेत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन शिवसागर सदर पोलीस ठाण्यात नेलं आहे।